महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याचा विश्वास आमदार सुलभा खोडके यांनी महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सिंधुदुर्ग येथे पडविण्यात आल्याची टीका करून अमरावतीच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कृती समितीने केलेला आहे। अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या संदर्भात वर्ष 2015-2016 मध्ये भारतीय जनता पार्टीची कृती समिती स्थापन झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतचे निवेदन सुद्धा दिले। त्या निवेदनावर महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून तज्ञ समिती अमरावतीत पाठवण्यात आली। ही समिती म्हणजे राजकीय सोपस्कार होता। या दरम्यान वर्ष 2016 पासून ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जर खरोखरच पत्रकार परिषदेतून टीका करणाऱ्या अमरावतीच्या माजी भाजपा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर देवेंद्र फडणवीस अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देऊ शकले असते, परंतु कृती समितीचे किरण पातुरकर यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रतिनिधीने तसे प्रयत्न केले नाही। परंतु मार्च 2021 मध्ये महाविकास आघाडीच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच असे स्पष्ट केले। अमरावती शहरामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे आणि ही आपण मागणी मंजूर करावी। ते पत्र मी मुख्यमंत्री साहेबांना उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलं, त्याचा फोटो सुद्धा मी व्हायरल केला होता। मग त्याच्यानंतर अधिवेशन झालं। त्या अधिवेशनाच्या काळामध्ये औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला की अमरावती जिल्हा अमरावती विभाग हा फार मोठा आहे। अमरावती शहर हा खूप म्हणजे असणारा मेळघाटसारखा भाग आहे, कुपोषित भाग आहे, म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असणं, शासकीय मेडिकल कॉलेज असणं फार काळाची गरज आहे, म्हणून याला आपण मान्यता द्यावी ही मी त्या ठिकाणी विनंती केली, औचित्याचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर मार्चचं अधिवेशन झालं। मार्चच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी अजितदादा साहेबांना भेटली, अजितदादा पवार साहेबांना उपमुख्यमंत्री यांना भेटली आणि त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा पत्र दिलं की आपण या ठिकाणी अमरावती शहराला हे कारण या ठिकाणी असणारी लोकसंख्या, असणारा कुपोषित भाग आणि या संदर्भात मी सुद्धा अजितदादांना भेटून सुद्धा हा मुद्दा सांगितला आणि त्यानंतर त्या अधिवेशनामध्ये हा औचित्याचा मुद्दा मी परत त्या ठिकाणी मांडला। त्याचं भाषण रेकॉर्डिंग आपल्या सगळ्यांना मी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचं उत्तर या ठिकाणी असणारे मंत्री महोदय अमित देशमुख यांनी त्याचं उत्तरसुद्धा पाठवलं आहे की खरंच गरज आहे आणि त्याचा अभ्यास झालेला आहे आणि निश्चितच अमरावतीला मेडिकल कॉलेज देण्यात यावं, त्याचं उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे। नाही म्हणजे घेतलं आहे आणि त्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हे मंजूर झालं आणि अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये 4 मेडिकल कॉलेज मंजूर केलं, त्याच्यामध्ये अमरावतीचं नाव आहे। परंतु आज हे अमरावतीचं नाव असताना सिंधुदुर्ग आणि त्या ठिकाणी नंदुरबार आणि अलिबाग आणि अमरावती असे 4 जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर केलं आणि त्या ठिकाणी असताना या अमरावती जिल्ह्यातील काही लोकांना असं वाटतं की अमरावतीचं नाव असताना आता सिंधुदुर्गला कसं होत आहे, त्या ठिकाणी साताराला मेडिकल कॉलेज का होत आहे बरं, अमरावतीचं पळवलं अशा पद्धतीच्या लोकांमध्ये संग्राम निर्माण करत आहे, परंतु तसं काही झालेलं नाही आहे। पहिले सातारा आणि नंदुरबार हे 2020 आणि 21मध्ये त्या ठिकाणी प्रक्रिया चालू होणार आहे आणि अमरावतीची ही प्रक्रिया 21-22 मध्ये चालू होणार आहे, कारण ॲडमिशनची प्रक्रिया ही 21-22 मध्ये चालू होणार आहे। परंतु मधल्या काळामध्ये आपण बघतोय या ठिकाणी कोरोना आल्यामुळे ही ॲडमिशनची प्रक्रिया आपली 4-5 महिने म्हणजे लांबू शकतो, कारण 20-21च्याच ॲडमिशन आत्ता चालू झालेलं आहे आणि मार्चच्या 21 नंतर 21-22 मध्ये अमरावतीचं मेडिकल कॉलेज चालू होऊन जाईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।